कोल्हापुर जिले के भुदरगढ़ तालुका के पाड़गांव के पूर्व सरपंच महेश पिळनकर पिछले 2 महीनों से लापता है। इस मामले में पुलिस की ओर से ठोस कार्रवाई नहीं होने का आरोप लगाते हुए संविधान हक्क संघर्ष समिति ने कोल्हापुर के दसरा चौक में आंदोलन किया। आंदोलन में पिळनकर के परिवार के सदस्य भी शामिल हुए। इसके बाद परिजनों ने पुलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता से मुलाकात कर मामले की जल्द और गहन जांच की मांग की। महेश पिळनकर की पत्नी तृप्ति पिळनकर और पारस पिळनकर ने न्याय की मांग उठाई। इस पर पुलिस अधीक्षक ने कहा कि जांच सही दिशा में जारी है और मांगों पर सकारात्मक विचार किया जाएगा। पाडगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे। 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे। ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे। ॲडिशनल एसपी ने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन डीवायएसपी आणि एलसीबीची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे। त्यांच्यामध्ये फोरेन्सिकचा पण एक विषय होता। फोरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फोरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर। पुढची तपास जे आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे। पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि एसआयटी फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून तसं एक करून आम्ही एक एसआयटी तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत। आणि ते प्रत्येक दिशेने तपास चालू आहे। त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशेने आमचा तपास चालू आहे। आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशेने पण आम्ही तपास करू। तर आमची तपास जे आहे प्रत्येक दिशेने चालू आहे। काय वाटतं? 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले, ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाहीये। पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, तर त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाही। आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं। त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली। तर त्यांचं काही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही।